इचलकरंजीत पंचगंगेचा कहर, जुना पलू पाण्याखाली, वाहतूक ठप्प। इचलकरंजी पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असून इचलकरंजीतील जुना पलू पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे। बुधवारी सायंकाळी 5:30च्या सुमारास नदीपलीकडून हुपरी रेंदाळकडे जाणाऱ्या मार्गावर पुराचे पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली। तसेच माणकापूर हुपरी रस्ता आज सायंकाळी बंद करण्यात आला आहे। त्यामुळे इचलकरंजी शहराचा माणकापूर, हुपरी, रेंदाळ आणि कागल यांच्याशी थेट संपर्क तुटला आहे। कागलकडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून कबनूर पट्टणकोडोली किंवा शिरदवाड मार्गे कर्नाटकातून बोरगाव मार्गे जाता येणार आहे। दरम्यान पंचगंगा नदीची पाणी पातळी इशारा पातळीकडे झेपावत आहे। बुधवारी दुपारी पाणी पातळी 62.8 फुटांवर पोहोचली होती। इचलकरंजीसाठी इशारा पातळी 68 फूट तर धोका पातळी 71 फूट आहे। सध्या धोका पातळीला अवघे 7 फूट पाणी कमी आहे। नदी काठावरील मंदिरांनाही पुराचे पाणी घुसले आहे। रेणुका मंदिरासमोर व गणपती मंदिर परिसरात तब्बल 3 फूट पाणी साचल्याने ही मंदिरे दर्शनासाठी बंद ठेवावी लागली। तसेच नदी घाटावरील स्मशानभूमी ही पाण्याखाली गेल्याने अंत्यविधींसाठी नागरिकांना शहापूर स्मशानभूमीकडे जावे लागत आहे। गेले 2 ते 3 दिवस झाले कोल्हापूर जिल्ह्याला रेड अलर्ट दिला होता। त्यामुळे धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात व मुसळधार पाऊस पडल्यामुळे पंचगंगा नदीची पाण्याची पातळी झपाट्याने वाढलेली आहे। तर महापालिकेने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी या ठिकाणी यांत्रिक बोट, फायर फायटर जवान व या ठिकाणी छावण्यासाठी असणारे कर्मचारी, अधिकारी या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। आणि असा जर पूर वाढत राहिला किंवा पाणी वाढत राहिलं तर महापालिकेने खबरदारी म्हणून आपला हे लहान पूल बंद करण्यात आलेला आहे आणि नागरिकांनी मोठ्या पुलाचा वापर करावा आणि कुठल्याही प्रकारच्या अफवेवर विश्वास ठेवू नये आणि प्रशासनाला सहकार्य करावं एवढे या ठिकाणी आवाहन करतो। Hey there. Subscribe to my channel and also press this bell icon.